नर्मदे हर. तर आज आपला परिक्रमेतला 57वा दिवस आहे आणि आपण रात्री मुक्कामाला थांबलो होतो नान्नेर या ठिकाणी. नर्मदे हर. नान्नेर या ठिकाणी. तर आज आपण इथून निघतोय. मस्तपैकी आश्रम, इथालचा जो आश्रम आहे तो घाटावरतीच आहे. पुढं घाट आहे आणि आता बघू आज आपल्याला पुढं कोणते आश्रम, कोणते गाव लागत आहेत ते. तर चला, सकाळच्या वाजल्यात 7:30 आणि आपण निघतोय पुढं. नर्मदे हर. हा घाट आहे. इथं आपण घाटावरती आज सकाळ सकाळ स्नान केलं आणि आरती केली. आता आपण निघतोय पुढं. हे गाव आहे आपण काल आलतो ते नान्नेर, आणि या साईडला आश्रम आहे आणि आपला नर्मदे हर. आपल्या आश्रमाच्या समोरूनच निघायला रस्ता आहे पुढं. तर चला. हे नांदेडमधलं जे आश्रम आहे, तर यावर भोजन प्रसादी किंवा जेवण मिळत नाही. तर रात्री आपल्याला एक घर होतं, तर त्यांनी आपण 20-25 जण होतो, तर तेवढ्या सगळ्यांना त्यांच्या घरी जेवायला नेलं होतं. तर सकाळी आपण आता तसंच निघतोय. तर कोणीही नव्हतं तिथं. चला, आपण नांदेडमधून ह्या रस्त्याने बाहेर निघतोय. तर चौकातच एक हॉटेल आहे, तर चहा घेऊन जाऊ आपण. चहासाठी बोलवलं त्यांनी आपल्याला. मस्त सूर्य उगवला आहे आणि मामा गेले दंडकानाला. आता तिथं चहा पेलोत, तर त्यांचं जे दंडक आहे तर तो तिथंच विसरून राहिला आहे. तर बॅगेत ठेवून पळत गेलेत ते आणायला. चला, भेटला त्यांचा दंडक. आले दंडक घेऊन ते. मी म्हणलं तेच राहिला काय त्या ह्याच्या आश्रम. आपने देख लिया था क्या? अच्छा अच्छा अच्छा. चला चला भाऊ. हे नांदेडच्या पुढं आल्याच्या नंतर परत या ठिकाणी 2 रोड झालेत. तर आपल्याला परिक्रमा मार्ग, सरळ जो रोड आहे तर तो दाखवला आहे. आणि हे नांदेडच गाव दिसतंय इकडं पण आतमध्ये. इथून जे कुसुमखेड आहे तर ते 3.5 किलोमीटरवरती आहे आणि भारकतचे हे 10.5. तर नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवला आहे आपल्याला समोर. आज सकाळ सकाळ हे जे बाबा आहेत तर हे चहा आणि खीर घेऊन बसलेत रस्त्यालाच. हे खीर. हे आलं कुसुमखेडा आणि थंडी पण आता कमी झाली. मस्त सूर्य उगवलाय. आता जसं आपण जबलपूरकडे चाललोय नेमावरपासून पुढं, तर रोज आपल्याला थंडी वाढत चालली. नर्मदे हर. नर्मदे हर. तर रोज थंडीमध्ये वाढ होत चालली आहे. तर बघू जबलपूरमध्ये आणि तिथून पुढं अमरकंटकमध्ये भरपूर थंडी असते. तर आत्ता जे परिक्रमावासी आहेत तर त्यांचा निघण्याचा जो टायमिंग आहे तर तो पण कमी झाला आहे आता. म्हणजे पूर्वी 5:30-5लाच परिक्रमा सुरू करायचे. आत्ता 7:30-7 वाजेपर्यंत जागेवरच आहेत. बघू अजून थंडी किती वाढते ते. मस्त सूर्य उगवलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
चला एक कुसुमखेडा गाव आहे आणि कुसुमखेडामधून आपल्याला सरळ रस्ते जाण्यासाठी या साईडनं तर ते चहा देत आहेत. बाबाजी 2 ही भरो चाय. हाँ मैं फलिहारी लूँगा. हाँ इंजेक्शन 2 मारल्यामुळं इंजेक्शन मोठं होते. सरळ चला सरळ. तिकडे नाही खाली कुठे वळतात चला सरळ. भारकच्छ गाव आलंय. म्हणजे इथलचं किलोमीटर आहे नर्मदे हार ते किलोमीटरच पुसून गेलंय खाली. ते कोणतरी खोडलंय कोणतरी. एक 1-2 किलोमीटर राहिलं असेल. हे आलं भारकच्छ. तर भारकच्छच्या पुढं आपला सरळ रस्ता आहे असाच पुढच्या गावासाठी. नर्मदे हर सायकलवरचे परिक्रमावाले दुकान इथं तर चहा प्यायला बोलवलंय. हे अशा काही गाडीने बसून जातात परिक्रमावाले कंटाळले की. नर्मदे हर. पेले का लय चहा? पेले चहा. पाणी बाबूजी पाणी है. हे भरकच्छ कलान. आगे कौन सा गाँव है? गडरवात. अच्छा कितना किलोमीटर पे? 2-3 किलोमीटर हो गया. अच्छा किलोमीटर चला पुढं आपला रस्ता आहे. पास में ही महाराज. अच्छा अच्छा अच्छा. तर आत्ता आपल्याला जे हे भरकच्छ कलान गाव लागले तर इथून आपल्याला जिल्हा चेंज झाला आहे. आता आपण बराच दिवस जो सिहोर जिल्हा होता तर सिहोर जिल्हा आणि जे बुधनी तालुका होता नर्मदे हर तर आपले ज्या इलेक्ट्रोल पावडरच्या पुढे येतात तर त्या आल्यात. या आपल्याला भेटलं तिथं तर यांनी गाडीवर जाऊन आणल्या पुढे. नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. चलो धन्यवाद. नर्मदे हर. मामांनी चला बरं झालं आपल्याला इलेक्ट्रॉल पावडर भेटली. तर आतमध्ये बरंच लांब जावं लागत होतं आणि आपल्याला रस्ता नव्हता परिक्रमेतला तिकडनं. असं परिक्रमेत असताना थोडं जरी आतमध्ये जायचं म्हटलं तर कंटाळा येतो. कारण ते अंतर परत काटून परत वापस यायचं म्हटलं वापसचे पाय जरा जड वाटतात चालायला. 1-2 किलोमीटर जरी आतमध्ये गेलं किंवा अर्धा किलोमीटर जरी गेलं तरी परत माघार येताना कंटाळा येतो. नर्मदे हर. तर आत्ता आपण जे रायसन कलान आपल्याला गाव गेलं तर या गावापासून आपला जो जिल्हा आहे तो आता चेंज झाला. जो पूर्वी आपण चालत होतो जे बुधनी गेलं त्यानंतर नेमावर तर हे सगळे सिहोर जिल्ह्यामध्ये होतं. बराच मोठा जिल्हा होता सिहोर आपल्याला लागलेला. नर्मदे हर म्हणजे जे नर्मदा मैयाच्या तटावरून आपण आलो तर तो फक्त असा तटावरूनच बराच जिल्हा येतो. तर आत्तापर्यंत आता आपल्याला सिहोर जिल्हा चेंज होऊन रायसेन जिल्ह्यामध्ये आलो आपण. आणि तालुका दुसरा कोणता तरी तालुका चेंज झाला आपला. जिल्हा पण रायसेन. आता बघू आपण रायसेन किती दिवस लागतोय ते. तर चला आपण निघलो पुढं. इलेक्ट्रोल पावडर भेटले जाऊ आता आपण पुढं. हे गडरवास गाव. तर
या गडरवास गावामध्ये पण अन्नक्षेत्र आहे. रस्त्यावरून आतमध्ये 1 किलोमीटर जावं लागतंय. नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुढं एक 4-5 किलोमीटरवरती आश्रम आहे. इकडचे गावं नाव सांगितलं तरी लक्षात राहत नाहीत, वेगळेच गाव आहेत कसले तरी. तर चाललो आहे आपण आता पुढं त्या गावाकडं 5 किलोमीटरवरती. इकडं चला, हा परिक्रमा मार्ग दाखवला इथं. पुढं एक 4-5 किलोमीटरवरती बिसर गाव आहे. तर आपण चाललोय तिकडं. 11:30 वाजले आत्ता. हे जे आत्ता आपल्याला गाव दिसतंय हे गडरवास. गडरवासमधून एक 4 ते 5 किलोमीटर बिसर गाव आहे परिक्रमा मार्गात. नर्मदे हर, नर्मदे हर महाराज जी. ये इतना क्यों तार वगैरह सब लगा है? ढोरों के लिए लगा है महाराज जी। ढोरों के लिए जी ये तार का भी लगा है और उस पे कांटों का भी लगा है? हाँ, कांटे भी लगाना पड़ता है ना, अंदर पड़ जाते हैं। वो उस तार में से भी? हाँ, अच्छा अच्छा. ये किस लिए काट रहे हो? ये बाउल करेंगे इसकी। अच्छा अच्छा. चलो नर्मदे हर. हे सगळे इथून तिथून जे शेती आहे तर त्याला पूर्ण असं कंपाऊंड केलं आहे रस्त्याच्या साईडने. इकडच्या शेताला पण आहे, काही झाडं येतं आणि इकडून आतमध्ये तारीचं कंपाऊंड आहे. आणि त्याच्यावर असे जे हे येतं म्हणजे झाडाचं काटेरी, तर ते लावलं आहे काटाचं चोपण. जी गुरं आहे तिकडं, गाया गुरं, तर ते शिरतात त्यामुळं. बाबा जी चाय अभी गांव में ले ली. नर्मदे हर. बहुत जी बहुत बाबा आ गए. ओ ये उठा दे के. चलो नर्मदे हर. नर्मदे. मागून आम्ही 5-6 परिक्रमाशी आलो होतो तर ती बारकी पोरगी म्हणते की और बहुत बाबा आ गए, बहुत बाबा आ गए. म्हणजे इथं जे परिक्रमावासी आहेत तर त्यांना प्रत्येकजण चहा बिस्किट वाटाणे, जे लहान असतील मोठे असतील, तर ह्या नर्मदा खंडामध्ये भरपूर प्रेम भेटतं आहे आपल्याला. बघू आपण आता रायसेन जिल्ह्यामध्ये लागलो आपण. सिहोर पण आपल्याला एकदम मस्त गेला सिहोर जिल्हा. आता बघू किती दिवस रायसेन लागतोय ते. आता आपल्याला 5 किलोमीटर असंच पूर्ण दोन्हीकडे शेती आहे, सरळ रस्ता आहे आपल्याला. नर्मदे हर. हे बिसर गावामधलं अन्नक्षेत्र आलंय. आपण मागं जे गाव लागलं होतं तिथून एक 4-5 किलोमीटर चालत आलोय. मेकलसुद्धा अन्नक्षेत्र, ग्राम बिसेर, जिल्हा रायसन. चला, मस्त अन्नक्षेत्र आहे. आश्रम इथं भाजीपाला इथंच उगवलाय पूर्ण. चला जेवण करू आणि मग पुढे निघू. चला या आश्रमावर आपण चाललोय पुढं. या आश्रमावर सदाव्रत आहे. या आश्रमावर अन्नक्षेत्र चालू आहे, पण आज इथं कुणी नसल्यामुळं त्यांनी स्वयंपाक बनवला नाही. पण ते म्हणतायत की सदाव्रत देतो तुम्ही बनवून खा. पण मग तेच म्हटले की पुढं एक अर्धा किलोमीटरवरती आश्रम आहे, तर तिथं पण स्वयंपाक वगैरे बनला असेल. तिथं अन्नक्षेत्र चालू आहे. तर चला आपण चाललोय पुढं, बघू गावामध्ये कुठे आहे ते. चला हे पुढं आश्रम आलंय.
त्या ट्रॅक्टरमध्ये पण एम पीमधल्या हरदा जिल्ह्यातून काही परिक्रमा करतायत. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये त्यांचं सामान आणि ते मोकळे चालत आहेत. त्या ट्रॅक्टरमध्ये त्यांचं किचन, सगळा स्वयंपाक, असे जवळजवळ 30 ते 40 लोक आहेत परिक्रमेमध्ये. चला, हे आश्रम आहे. स्वयंपाक जेवणाला बसलेत माणसं. परिक्रमावासी आपण बॅगा ठेवू, जेवण करून पुढे निघू. नर्मदे हर. आपण बिसरच्या आश्रमावरून निघलो जेवण करून. दुपारच्या वाजल्यात 2 आणि जे बिसर गाव आहे तर ह्या गावाच्या अलीकडेच अर्धा किलोमीटरवरती हे आश्रम आहे. 2 आश्रम आहेत. तर मागच्या एक आश्रमावरती गेलो आपण तिथं. तर तिथं फक्त सदाव्रत होतं आणि इथं आपल्याला जेवण तयार नव्हतं केलं. पण आपण 6 जण गेल्याच्यानंतर नर्मदे हर. तर आपण 6 जण गेल्याच्यानंतर त्यांनी जेवण बनवलं. आत्ता वाजल्यात 2 आपल्याला निघायला. आता आपण चाललो आहे पुढं. गावातून पुढं सरळ रोड जातो एक बगलवाडा म्हणून, इथून 15 किलोमीटरवरती. बघू आपण 2च्या नंतर आपल्याला 5-6 वाजेपर्यंत ते 15 किलोमीटर कवर होतं आहे का. कारण जर 15 किलोमीटर तिथं गेलो तर तिथं नर्मदा मैयाचा आणि त्याची उपनदी एक संगम आहे आणि त्यावर शक्यतो एक मंदिर आहे वाटते. आपण इथं मागं विचारलं. तर चला, चाललो आहे आपण आता दुपारून जेवण करून. चला, आपण बिसर गावात आलो आहे आणि बिसर गावातून पुढं चाललो आहे आपण. नर्मदे हर. तर बिसर गावाच्या पुढं निघताना 2 रोड येतं. हा जो समोर जो रोड चालला आहे तर तो घाटावरती चालला आहे. पण तीरावरून किंवा घाटावरून रोड नाही आहे, पगडंडी. त्यामुळं इथे त्यांनी बॅनर दाखवला आहे या साईडनी. तर आपण या रोडनी चाललो आहे पुढं. कसं आहे मिरच्याला स्प्रिंकलर. वामनवाडा आपल्यापासून 1 किलोमीटरवरती राहिला आहे. चला भाऊ. वामनवाडा 1 आणि तिथून पुढे बगलवाडा एक 10 ते 11. हा वामनवाड्यातून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला उजवीकडं रस्ता आहे. इथं परिक्रमा मार्ग दाखवला याच्यावरती. चला, नर्मदा यात्रा, नर्मदे हर. मुख्य मार्ग 17 किलोमीटर. मोतलासीर. बगलवाडा इथून 8 किलोमीटर आहे. म्हणजे आपण जेवण करून निघलो तर तेव्हापासून आपण 6 किलोमीटर आलो आहे. आपण जो डांबरी रस्ता होता तर तो सोडून आपण मधून चाललो आहे. डांबरी रस्त्याने आपल्याला अर्धा 1 किलोमीटरवरती लांबून लागत होतं. पुढं सेंबरे गाव लागल रस्त्याने बगलवाड्याच्या अलीकडं. तर आत्ता वाजलेत 5. अजून 3 ते 4 किलोमीटर राहिले बगलवाडा. थोडं राहिलं सूर्य, कारण ह्या टायमाला लवकर सूर्य मावळतो. आता 6 वाजेपर्यंत 6:30 पर्यंत अंधार पडून जाईल. चला, आपण मधून थोडं शॉर्टकटने घेऊ. गावामध्ये कुठं निघतोय ते. हे लागलं आपल्याला गाव. शॉर्टकट रोडने आलोय आपण. तर घरं लागलीत आणि नर्मदे हर. या गावाच्या पुढं गेल्याच्या नंतर आपल्याला एक पूल आणि एक नदी लागल. तर ते पार करून आपल्याला जे बगलवाडा गाव आहे तर ते बघू आपण इथून अजून
विचारू त्यांना किती राहिलं ते. आणि मग आपल्याला सांगितलं होतं की सांबरी गाव आहे, हे मॅपवर वेगळं दाखवतं आहे, ते वेगळं सांगतायत आणि गाव वेगळंच निघतं आहे. काही मेळ लागा नाही. नेमकं मॅप हुकलं आहे, आपण ऐकण्यात हुकतोय. हे सेमरी गाव आहे आणि मॅपवर दाखवलं आहे सामनापूर. इथं नाव दाखवलं आहे वरती सेमरी घाट. आपण त्यांना विचारित होतो सामनापूर पुढे आहे का. चला सेंद्रिय घाट, सेंद्रिय घाट या गावचं कशाला पुढे आहे. चला ना सेंद्रिय घाट या गावातून आपण पुढं चाललोय. पूर्ण गावातून रोड आहे, अजून मेन रस्ता आहे तो लागला नाही आपल्याला. विचारित जाऊ इथून गावातून कुठे आहे ते. नर्मदे हे रस्ता ना. अच्छा नर्मदे हर गावाच्या पुढे आल्याच्या नंतर सेमरी घाटच्या हा रोड लागला आहे आपल्याला. आणि असाच पुढे एक पूल आहे बारीक. त्यांनी सांगितलं पुढे जे चाललेत गाववाले, तर पुढे एक बारणा नदी आहे. तर बारणा नदी आपल्याला क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आणि लगेच आश्रम आहे. तर समोर हे जे मंदिर दिसतंय तर इथंच आश्रम आहे. चला आपण जाऊ. नर्मदे हर आले. चला आपल्याला ही पगडंडी रस्ता आहे. आता पगडंडी रोड आहे आपलं वरती जायला. नर्मदे हर आणि या साईडला समोरच नर्मदा मैयाचं पात्र आहे, पुढून दिसेल. चला हे हरभऱ्यासारखं जे दिसतंय तर ही मसूर पेरलेली आहे. आपण ह्याला हरभराच म्हटलो होतो. विचारलं आपण काय आहे, तर ही बारणा नदी छोटीशी, वर छोटासा पूल आहे आणि नर्मदा मैयाचं पात्र. समोर जे पांढरं दिसतंय जे पूर्ण वाळू आहे नर्मदा मैयामधली, आणि अलीकडून थोडंसं पाणी आहे फक्त. आणि ह्या बारणा आणि नर्मदा मैयाचा संगम आहे इथं. छोटासा पूल पुढे जो दिसतोय तो. हे फक्त असे पूल आहेत, हे परिक्रमावाल्यांसाठी बनवलेले आहेत. आवाज जरा पूल जरा डेंजर आहे बरं का, हलतोय. नाही काटे गुतन खाली. आबादम्मान या बरं का, तिथं पाय काय नाही काय ह्याला ही नाही, पाय जर गेला ना त्यामध्ये लागन. चला पुलावरून आपण वरती आलो. समोरची झाडी दिसते तर त्याच्यामध्ये आश्रम आहे. नर्मदे हर बाबा जी, क्या कर रहे हो? गड्ढा खोद रहा है महाराज जी, फेंसिंग का आगे। फेंसिंग के लिए। नर्मदे हर, ये गायों के लिए? अच्छा अच्छा. हे आपण आतापर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये मागे जे पाहितलं जसं काटेरी कुंपण, झाडांचं लाकडाचं फेन्सिंग कुंपण करतायत.
मस्तपैकी स्प्रिंकलर चालू आहेत. गव्हाला पूर्ण पाणी दिले स्प्रिंकलरनी. चला पक्षी पण चाललेत त्यांच्या घरी. आपल्याला आले पुढं आश्रम. 6 वाजत आल्यात, 5:45 झाल्यात. हे आला आश्रम. असा कसा रस्ता इथं? या वाटाने आलो. इथं गेटला कुलूप होतं. चला आबा या आलोच. हे आश्रम आहे. या साईडला पण काहीतरी बिल्डिंग दिसते आणि इकडं मंदिर दिसतंय. हे समोर जे दिसतंय नर्मदा मैयाचं मस्तपैकी पात्र. इथून परत हा रोड आहे. रोड सुरू झाला आपल्याला. इकडं पण एक बिल्डिंग दिसते, पण बघू आपण कुठे विचारू. इथं कुणीकडे परिक्रमा असायची व्यवस्था करता येते. सुंदर असं नर्मदा माईचं पात्र आहे. भरपूर वाळू आहे. चंद्रभागेमध्ये पंढरपूरला तर त्याप्रमाणे वाळू आहे. नर्मदे हर. ये आश्रम इस तरफ है क्या? तर चला आतमध्ये जाऊ. आपले आसन लावू, हातपाय धुवू आणि आरती घेऊ. नर्मदे हर. ऊपर. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. बा चला इथं परिक्रमावासींची व्यवस्था आहे. चप्पल काढू, आतमध्ये जाऊ. तर हे परिक्रमावासींना राहण्यासाठी खोली दिलेली आश्रमावरती. या चला. वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन आपण आज नांदेडपासून हे जे बागलवाडा आहे तर इथपर्यंत पूर्ण 32 ते 33 किलोमीटर अंतरात चाललो आपण. तर त्यामध्ये आपण कोणते कोणते गाव लागले, कोणते आश्रम लागले हे सारं पाहितलं. आणि आरती घेतली आपण आश्रमावर आल्याच्या नंतर. त्यानंतर त्यांनी स्वयंपाक बनवलं होतं आपल्या 20 जणांसाठी. आपण 20 जणच येतात इथं. तर जेवण केलं आणि आत्ता वाजलेत 9:30 आणि आपण झोपतोय. आपण एका रूममध्ये 6-7 जण आहेत, 8 जण. बाकी अशात अजून 2 रूम येतात. तर त्यामध्ये पण परिक्रमावासी आहेत. तर चला भेटू आपण आता उद्याच्या व्लॉगमध्ये. नर्मदे हर.